मित्रो नमस्कार, मी संदीप डोंगरे. नवराष्ट्र नववार्तामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. या कार्यक्रमामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद आपण साधत असतो, त्यांच्याशी चर्चा करत असतो. आज आपल्यासोबत आहेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष तेजरावजी वानखडे. सर, आपलं नवराष्ट्रमध्ये स्वागत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष आहात, तर राजकीय क्षेत्राकडे आपण कसे आकर्षित झालात आणि आपला राजकीय प्रवास जो आहे याबद्दल काय सांगाल? मला सामाजिक चळवळीमध्ये आवड होती आणि त्या माध्यमातूनच मी सर्वसामान्याचे प्रश्न सोडवत होतो. परंतु राजकीय पाठबळ असल्याशिवाय आपण सक्सेस होत नाही, म्हणून मी राजकारणामध्ये प्रवेश केला. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची निकटवर्तीय म्हणून आपल्याला ओळखल्या जातं. त्यांच्याबद्दल विशेष असं काय सांगाल जे तुमच्याकरिता अविस्मरणीय आहे? रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष संघर्ष नायक मान्य रामदासजी आठवले साहेब सर्वसामान्याचे प्रश्न सोडवण्यासाठी तत्पर असतात आणि म्हणूनच मी रिपब्लिकन पक्षामध्ये 2000ला प्रवेश केला आणि आज त्या पक्षाचा जिल्हाध्यक्ष आहे. आता 2024मध्ये आगामी लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका आहेत. यामध्ये वाशिम जिल्ह्यामध्ये आपल्या पक्षाची किंवा आपली भूमिका काय राहणार आहे? रिपब्लिकन पक्ष वाशिम जिल्ह्यामध्ये वाशिम मतदारसंघ हा राखीव मतदारसंघ आहे आणि राखीव मतदारसंघ असल्यामुळे ही जागा रिपब्लिकन पक्षाला सुटावी असा आम्ही प्रयत्न करत आहोत. आणि जर रिपब्लिकन पक्षाला सुटले तर वाशिममध्ये गेल्या 20 वर्षापासून 25 वर्षापासून आपल्याला जो वाशिम जिल्हा झाला तेव्हापासून वाशिमची प्रगती व्हायला पाहिजे होती, तशी प्रगती झाली नाही. वाशिमच्या MIDCचा प्रश्न असेल, वाशिमचा एकबुर्जी धरणाचा प्रश्न असेल, आपल्या विद्यापीठाचा प्रश्न असेल, ते सुद्धा आजपर्यंत वाशिम शहराला मिळालेला नाही आहे. आणि म्हणून तरुण आणि एज्युकेटेड लोक यामध्ये यावं आणि म्हणूनच रिपब्लिकन पक्षाला हे तिकीट मिळावं अशी आमची भूमिका राहील. वाशिम जिल्ह्यामध्ये आपल्या नेतृत्वामध्ये कोणकोणते आंदोलनं करण्यात आलेली आहेत? वाशिम जिल्ह्यामध्ये अतिक्रमणधारकाचे प्रश्न, त्यासोबतच कलावंतांचे प्रश्न, विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिपचा प्रश्न आम्ही तेवत ठेवून त्याला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आजचा जो तरुण आहे या तरुणांनी राजकारणात यावं का, आपल्याला काय वाटतं सर? आजचा जो तरुण आहे, माझं तर सर्वात पहिलं मत असं आहे की तरुणांनी विद्यार्थी दशेतनी अभ्यासच करावा, राजकारणात पडू नये, परंतु राजकारणाची माहिती ठेवावी. आणि नंतर त्यांनी ह्या सर्व समस्या झाल्यानंतर ते राजकीय पक्षामध्ये आले तर निश्चितच त्यांचं स्वागत आहे. परंतु तरुणांनी त्यांना उद्योग निर्माण करण्यासाठी त्यांनी शिक्षणावर जास्त भर द्यावा असं माझं मत आहे. धन्यवाद सर, आपण नवराष्ट्राशी जोडलात, आपले खूप खूप आभार. तर मित्र हो, आपल्यासोबत होते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष तेजरावजी वानखडे, ज्यांच्यासोबत आपण चर्चा केली. अशाच प्रकारे विविध क्षेत्रातील मान्यवरांशी यापुढे देखील आपण भेटणार आहोत. तोपर्यंत पाहत रहा नवराष्ट्र नववार्ता. मी संदीप डोंगरे, वाशिम.